अशा पद्धतीने आमच्या गावातील घरं आहेत आणि अतिशय सुंदर अशी घरं त्या ठिकाणी देखील शहरातल्या घरांसारखी बांधलेली आहेत. गाव देखील आता सुधारायला लागलेलं आहे शहरासारखं आणि गावचं देखील रोपडं आता पलटायला लागलेलं आहे. कोणी गेलास हा रे ऊन लागते का चिकार हा तर सांगायचं म्हणजे गावात देखील अशा चांगल्या इमारती बांधायला सुरुवात झाली आहे. थोडीफार घरं आता जुन्या पद्धतीची राहिलेली आहेत. तर अशी एकदम बंगला टाईप घरं व्हायला लागलेली आहेत गावाला पण. अशा पद्धतीनं आम्ही गाडीतून एका ठिकाणी गेलो तर आमच्या गावचा अशा पद्धतीनं हा रस्ता जो की कराड चांदोली हायवे आहे त्याला जाऊन मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आमचा हा रस्ता गावचा गावातून बाहेर निघताना अशा पद्धतीनं दृश्य आणि अशी ही कौलारू घरं आहेत आणि अतिशय सुंदर असं रस्ता नवीन आमच्याकडे झालेलं आहे आणि एकदम अशी छानपैकी ज्या रस्त्याच्या सुविधा आहेत ती दिलेली आहे आणि अशा योग्य ती सिम्बॉल अशी वळणाची रस्त्याच्या बाजूला दिलेली आहेत. अशा पद्धतीनं एकदम छानपैकी हा रस्ता झालेला आहे आणि तिथून आम्ही आता हा प्रवास करत आहे. अतिशय सुंदर असं हे गावचं दृश्य दिसत आहे आणि आता सगळीकडे उन्हाळा असल्यामुळं रान जिकडं तिकडं वाहून गेलेलं आहे गवत. आता असा हा गहू वावरात फक्त आहे ओला आणि ही रानात अशी इकडे एक कोंबडीची शेड या बाजूला आहे रस्त्याच्या. अशा पद्धतीनं हा वाहनाचा रस्ता आहे. अशा पद्धतीनं सांकेतिक चिन्ह देखील रस्त्याच्या बाजूला लावलेले आहेत. अशा पद्धतीनं आता हे समोर आमच्या गावची पूल वाड्यावरती बांधलेली आहे आणि इथून असं हायवेला हा रस्ता जाऊन मिळतोय. अशा पद्धतीने 2 मिनिटाचा हा व्हिडिओ रस्त्याचा मी आपल्यासमोर दाखवत आहे. अतिशय सुंदर असं हे कामकाज झालेलं आहे आणि आता आपण हा मुख्य रस्ता जो कराड चांदोली हायवे रत्नागिरीपर्यंत हा गेलेला आहे त्या रस्त्याला आपण जाऊन हा रस्ता आमच्या गावचा मिळत आहे आणि या रस्त्याला भरपूर असे ह्या समोरच्या वाहनं आहेत. हा मुख्य हायवे जो रत्नागिरीला या साईडला या दिशेने रत्नागिरीला वाहनं जास्तीत जास्त या मार्गाने प्रवास करत असतात. हा गहू आहे आपला सगळीकडे एका बाजूला लावलाय आतमध्ये ऊस आहे त्यामध्ये कांदा पण काय काय लावले. हे पण आपलंच गाव आहे. असा रस्ता आहे.
मस्तपैकी रस्ता बनला आहे वाडा गावाचा. आणि अशी इकडे शेती वगैरे आहे. इकडून असा रस्ता आलेला आहे. आंब्याला मोहर आलेला आहे भरपूर चालू वर्षी. नारळ झाड आपण आता सध्या या ठिकाणी असं उभा आहे. अशा पद्धतीचा हा सगळा निसर्ग आहे. तर एका आमच्यातल्या मुलीच्या लग्न कार्यासाठी आम्ही या ठिकाणी गेलो होतो. तर हे ठिकाण सांगली जिल्हा या ठिकाणी असून हा हॉल आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा. आमच्या गावची लोक लग्नासाठी उपस्थित झालेले आहेत आणि लग्नाची वेळ आलेली आहे. लग्नाच्या आधी आपले बसलेले बोलत तिकडच्या गप्पा आणत आणि अशा पद्धतीनं लोक लग्नासाठी भरपूर जमा आलेले आहेत. नवरी मुलीचे लवकरच आगमन होत आहे स्टेजवरती. अशा पद्धतीनं एकमेकाच्या कार्यात सहभागी होतात. आणि अशा पद्धतीने संध्याकाळचं दृश्य आहे. सकाळची जी गल्ली आमची होती तर त्याचे स्वरूप संध्याकाळचं हे अशा पद्धतीने दिसतं. अशा पद्धतीनं डांबावरच्या लाईटा ते प्रकाशामध्ये असं उजवून ही गल्ली अशा पद्धतीने संध्याकाळचं स्वरूप या ठिकाणी आपणाला दिसत आहे. असा छोटासा मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. अशाच पद्धतीनं मी जेव्हा गावाला जाईल त्यावेळी मी व्हिडिओ आपल्यासमोर अशा पद्धतीचे सादर करेल. तरी कृपया आपण जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओ बघून लाईक सबस्क्राईब करत जावा. आणि आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवत आहे. धन्यवाद.